नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा। बघा, नंबर सिस्टम अंतर्गत फर्स्ट लेसन आपण बघितला होता, ज्याच्यामध्ये एक फ्लो चार्ट मी काढून दाखवलेला होता आणि त्याच्यामध्ये संख्यांचे सर्वच्या सर्व प्रकार आपण बघितलेलं होतं। तर अगदी मुळापासून आपण काय सुरुवात करतोय, अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करतोय। या ठिकाणी बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये परीक्षेमध्ये येणारा जो प्रश्न आहे तर तो नैसर्गिक संख्यांवरती तर निश्चितच येणार नाही, सम विषम संख्यांवरती येणार नाही। काय प्रश्न येतो हा वयवारीवरती असेल, रेल्वे आगगाडी याच्यावरती असेल, किंवा काय एखादा नळ चालू केल्याच्यानंतर 2-3 नळ एकदाच चालू केले, एक नळ नंतर 5 मिनिटांनी बंद केला, टाकी किती वेळात भरते, किती वेळात रिकामी होते या ठिकाणी, किंवा बँकेच्या संदर्भात किंवा व्यवहाराच्या संदर्भात या ठिकाणी किती टक्के व्याज आकारला जाईल, किती रास असेल त्याच्यामध्ये, तर किती मुद्दल असेल, असे क्वेश्चन या ठिकाणी काय निर्माण होतात। किंवा एखाद्या व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीला नफा होतो किंवा तोटा होतो, गुणोत्तर प्रमाण असतील, त्याच्यानंतर काय वेळ असेल, तर या सर्व घटकांवरती किंवा सेटिंग अरेंजमेंट असेल, आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग दोन्हीच्या संदर्भात या ठिकाणी काय चर्चा करतोय। प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करत असताना एक बेसिक असतं, त्या ठिकाणी प्रत्येक कुठलाही तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचं एक व्यावहारिक ज्ञान त्या ठिकाणी काय अप्लाय करायचं आपल्याला। ते ज्ञान जे आहे ते प्रत्येक चॅप्टरमध्ये वेगळं असेल। म्हणजे बँकिंगमध्ये बघत असताना आपल्याला पर्सेंटेज अगोदर समजणं आवश्यक आहे। ओके, आपण ज्यावेळेस दलाली बघतो, ज्यावेळेस जीएसटी बद्दल क्वेश्चन येईल त्यावेळेस काय त्यावेळेस काय पर्सेंटेज सोबत नेमकं काय करायचं आपल्याला हे त्या ठिकाणी व्यवहार आपल्याला काय सांगतं या ठिकाणी काय। तर लाभांश एखाद्याला प्राप्त झालेला आहे तर तो कोणत्या पैशांवरती प्राप्त होतो, जर नफा झालेला आहे तर कोणत्या पैशांवरती तो नफा काउंट करायचा असतो, तोटा असेल, या सर्व क्रिया आपल्याला त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये एंटर केल्याच्यानंतर समजतं। मात्र त्याच्यानंतर जी गणिती आकडेमोड आपल्याला करायची असते, मॅथमॅटिकल ऑपरेशन जे करायचं असतं, त्याच्यामध्ये आपण मूळ 4च क्रिया करतो। कुठल्या कुठल्या? एक असते ॲडिशन, दुसरी सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार याच क्रिया आपण करत असतो। आणि यासुद्धा क्रिया सहजतेने करता येण्यासाठी आपल्याला मूळ संख्या काय असतात किंवा संयुक्त संख्या काय असतील, त्यांचे अवयव काय असतात, त्यांचा लसावी काय असतो, मसावी काय असतो, तर या सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे। बघा, हे सुद्धा आपल्याला काढता येण्यासाठी अगोदर या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमण्याच्या अगोदर आपल्याला संख्यांचे प्रकार माहिती असणं आवश्यक आहे। म्हणून जो फर्स्ट लेसन होता तो नंबर सिस्टीमवरती आपण काय स्टार्ट केलेला आहे फर्स्ट लेसन, जे की कुठल्याही स्टँडर्ड मधला विद्यार्थी असेल, कुठल्याही काय सेंट्रल पीसीएस एक्झामसाठी प्रिपेअर करणारा विद्यार्थी असेल, स्टेट पीसीएस एक्झामसाठी प्रिपेअर करणारा विद्यार्थी असेल, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी रेल्वेवरचं गणित लवकरात लवकर सॉल्व होण्यासाठी त्या ठिकाणी गुणाकार भागाकार तर करणार आहोत आपल्याला। समजा त्या ठिकाणी रेल्वेचा वेग आपल्याला दिलेला आहे दशांशामध्ये, तर दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार भागाकार कोणत्या पद्धतीने केला जातो हे बेसिक नियम जर माहिती नसतील, जर हे व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स तुमच्यासाठी एक क्वेश्चन बनून राहिलेला असेल, रिझनिंग तुमच्यासाठी एक चॅलेंज बनलेला असेल। ओके, जर हा योग्य पद्धतीने सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत जर काय पोहोचवायचा मी प्रयत्न केला आणि तो तुमच्यासाठी काय सोपा बनवला तर सार्थक असेल या व्हिडिओच्या पाठीमागचा। ओके, तर सेकंड लेसन जो आहे बघा, एवढंच लक्षात घ्या की हा जो बेसिक पार्ट आहे मॅथमॅटिक्सचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा, तो घेतल्याशिवाय आपल्याला पुढील काय प्रकरणांना सुरुवात करता येत नाही, पुढल्या चॅप्टर्सवरती जाता येत नाही। नंतर असं होईल तर तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा या ठिकाणी भागाकार कसा केला जातो, दशांश कसा काढून टाकला जातो, किंवा 10च्या घातांकित स्वरूपात कसं लिहिलं जातं, याच गोष्टी जर माहिती नसतील, परिमेय आणि अपरिमेय संख्यांमधला डिफरन्सच माहिती नसेल, तर त्या सर्व गोष्टी काय या ठिकाणी काय व्यर्थ होतील। ओके, तर अगोदर बेसिक करू, काही या ठिकाणी काय पिरियड्स लागतील तुम्हाला बेसिकमध्ये। या ठिकाणी ना असे सगळे फंडे तुम्हाला सांगणार, अशा सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, जिथे आहे ना तुम्हाला नंतर प्रॅक्टिसच्या वेळेस मी तुम्हाला काय ट्रिक्स वगैरे सांगण्याची आवश्यकता पडणार नाही। विदाऊट ट्रिक्स आपण काय या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो। ट्रिक्स तर आपल्याला बघायचेच आहेत। सगळ्यात अगोदर आपण बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत, त्याच्यानंतर काय एक लीगल प्रोसिजर बघणार आहोत क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची, त्याच्यानंतर ते तुम्हाला समजल्याच्या नंतर ट्रिक्स तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे, ज्याचं ॲप्लिकेशन ट्रिक्सचा वापर आपल्याला करायचा आहे, किंवा एक क्वेश्चन घेतल्याच्या नंतर तो सॉल्व्ह करत असताना ट्रिक्सच्या स्वरूपात तो क्वेश्चन मिनिमम एफर्ट्समध्ये आणि मिनिमम टाइम पिरियडमध्ये कसं सॉल्व्ह करता येईल। इतर विद्यार्थ्यांना काय 40 किंवा 50 सेकंदामध्ये सॉल्व्ह होणारा क्वेश्चन आपल्याला
प्रश्नाच्या स्वरूपावर या ठिकाणी डिपेंड असेल की त्याला वेळ किती लागेल. मॅक्झिमम आपल्याला वेळ भेटणार आहे 30 सेकंड्स. ओके, तर 30 to 40 सेकंड्समध्ये क्वेश्चन अटेम्प्ट कसं करायचा, तर हे आपल्याला काय बघायचं सर्व गोष्टी. तर या सर्व गोष्टींसाठी अगोदर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे व्हॉट इज नंबर सिस्टीम. ओके, तर कोणत्या पद्धतीने एलिमिनेशन मेथड काय असते या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये, तर राईट आन्सरपर्यंत काय पोहोचण्याचं याच्यावरती सुद्धा काय सविस्तर चर्चा होईल. तर फक्त व्हिडिओवरती बनवून राहायचं आहे. तर फर्स्ट लेसनमध्ये संख्यांचे प्रकार बघत असताना आपण काय सर्व संख्यांचे प्रकार बघितलेले होते. कुठले कुठले, वास्तव संख्या बघितल्या होत्या, काल्पनिक संख्या आपण बघितल्या होत्या. कशाला म्हणतो आपण काल्पनिक संख्यांचा संदर्भ या ठिकाणी तर कॉम्पिटेटिव्ह काय एक्झाम्समध्ये येणार नाही, आपल्याला फक्त वास्तव संख्यांवरतीच काही चर्चा करायची आहे. अवास्तव संख्या सुद्धा बघायची आवश्यकता नाही. वास्तव संख्यांमध्ये दोन संख्यांचे प्रकार बघितले होते, एक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. ओके, या ठिकाणी सुद्धा अपरिमेय संख्यांचा संबंध सुद्धा काय खूप कमी ठिकाणी येणार आहे, मात्र ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. मी तुम्हाला बेसिक डिफरन्स आजच्या पिरियडमध्ये सांगून देईन की रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांमधला मूळ फरक काय आहे. त्याच्यानंतर आपण परिमेय संख्यांमधील इतर प्रकार बघितले होते सर्व. तर त्याच्या अंतर्गत येणारे कोणते कोणते पूर्णांक संख्या होत्या, अपूर्णांक संख्या होत्या. अपूर्णांक संख्यांचे सुद्धा प्रकार आहेत, ते सुद्धा बघायचे आहेत. अपूर्णांक संख्यांचे सर्व प्रकार लक्षात आल्याच्या नंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या तुमच्या लक्षात येतील. नैसर्गिक संख्या, बाकीचे तर इतर काय छोटे मोठे काय संख्यांचे प्रकार होते, सम विषम संख्या असेल, संयुक्त असेल, मूळ संख्या असेल, तर त्याच्या एवढ्या खोलमध्ये जायची आवश्यकता नाही. तर आज आपल्याला बघायचं आहे नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या बघितल्याच्यानंतर पूर्णांक संख्येमध्ये सर्व धनयुक्त आणि ऋणयुक्त संख्यांचा समावेश होतो आणि शून्याचा समावेश होतो. अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, इंटिजर्स म्हणून ओळखतो, पूर्णांक संख्या असं म्हणतो. तर आजचा महत्त्वपूर्ण आपला काय पार्ट आहे अपूर्णांक संख्या. याच्यावरती भर का देतोय बघा, पूर्णांक संख्यांचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे नंतर आपल्याला बघायचं, हे अगदी सोपं आहे. मात्र अपूर्णांक संख्या ज्या असतात, ज्या नंबरची व्हॅल्यू इनकम्प्लीट असते, अशा अपूर्णांक संख्यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येते आणि इथूनच त्यांना काय मॅथमॅटिक्स अवघड व्हायला सुरुवात होते. तर ते आज क्लिअर करणार आहे. ते क्लिअर झालं की डायरेक्टली तुम्हाला समजेल की इरॅशनल नंबर म्हणजे काय असतं. बघा, आपल्याला असे प्रकार सांगितले जातात की ज्या परिमेय संख्या असतात, परिमेय संख्यांचे दोन प्रकार आहेत. परिमेय संख्यांचे तर कोणते कोणते दोन प्रकार आहेत, दोन प्रकार या ठिकाणी काही निश्चितपणे सांगता येईल. एक आहे पूर्णांक संख्या आणि दुसरा असतं अपूर्णांक संख्या. बघा, मी तुम्हाला पूर्णांक संख्या म्हणजे काय संख्यारेषेवरती दाखवलेलं होतं. अशा पद्धतीने संख्यारेषा असेल तर इन द मिडल ऑफ द नंबर लाईन विच नंबर लाईन्स 0 विच इज नॉट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, जी संख्या धनसुद्धा असत नाही आणि ऋणसुद्धा असत नाही. तर 0चे या ठिकाणी काय डाव्या बाजूला -1 -2 अशा पद्धतीने अनंतापर्यंत संख्या असतील आणि उजवीकडे +1 +2 +1 +2 अशा अनंतापर्यंत संख्या असतात. अशा सर्व संख्यांना काय म्हणतो आपण, पूर्णांक असं म्हणतो, ज्यांची व्हॅल्यू काय असते, कंप्लीट असते. 0 1 2 3 -1 -2 -3 -4 टिल इनफायनाईट. तर अशा सर्व व्हॅल्यूजना काय म्हणतो आपण, पूर्णांक. मात्र प्रत्येक संख्येचं संख्यारेषेवरती एक निश्चित स्थान असतं. बघा, एवढंच सांगेन अपूर्णांक संख्येच्या बाबतीत की दोन काय पूर्णांक संख्यांच्या दरम्यान कुठलीही संख्या असते. आता या ठिकाणी मध्यभागी 0 आणि 1च्या मध्ये कोणती संख्या असेल, 0.5 असते. तर 0.5 ही संख्या काय आहे, एक अपूर्णांक आहे. पूर्णांक संख्यांच्या सर्व क्रिया आपल्याला जमतात, मात्र अपूर्णांक संख्याच्या बाबतीत अडचण निर्माण होते. तर याच अपूर्णांक संख्यांबद्दल आपल्याला काय क्लिअर करायचे आहेत गोष्टी. बघा, अपूर्णांक संख्येचे वेगवेगळे काय प्रकार आहेत. अपूर्णांक संख्या लिहितो कोणत्या पद्धतीने यानुसार त्या प्रकारांना नावं दिलेली आहेत. ओके, बघा आता या ठिकाणी आहे 0.5, याचीच व्हॅल्यू मी वेगळ्या स्वरूपात लिहितो. या ठिकाणी समजा अंश आणि छेदाच्या स्वरूपात जर मी लिहिलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये, तर संख्या अशी असेल 1/2. जर डिवाइड करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, 2 1 जर 2, 0चा भाग जाईल, या ठिकाणी भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, म्हणून या ठिकाणी काय 0 घेऊ शकतो आणि 2 5 जर 10 0.5. बघा, 1/2 चीच किंमत काय आहे, 0.5. या दोन्ही संख्या एकच आहेत, मात्र काय त्यांच्या लिहिण्याच्या पद्धतीमध्ये काय आहे, बदल आहे. जर तो दशांश स्वरूपात लिहिलेला असेल तर त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, तर त्या अपूर्णांकाला काय म्हणतो आपण, दशांश अपूर्णांक. आणि जर तो अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलेला असेल 1/2च्या स्वरूपात, तर त्याला काय म्हणतो आपण, व्यवहारी अपूर्णांक. ओके, दोन क्लिअर झाल्या गोष्टी या ठिकाणी. बघा, व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणतो, अगदी सिंपल आहे. बघा, अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्या संख्या लिहिलेल्या असतात त्या धन व्यवहारी अपूर्णांक असतील किंवा ऋण व्यवहारी अपूर्णांक असतील. -3/4 -3/4
तर या सर्व संख्या काय आहेत, व्यवहारी अपूर्णांक आहेत. 11/2 हे सुद्धा काय व्यवहारी अपूर्णांक आहे. जी संख्या अंश आणि छेदच्या स्वरूपात लिहिली असते, ज्या ज्या संख्येमध्ये तुम्हाला अंश आणि छेद असतो तर त्याला काय म्हणतो, व्यवहारी अपूर्णांक. आपल्याला डेफिनेशन पाठ करायचं नाही, फक्त आयडेंटिटी लक्षात ठेवा. हा जो नंबर आहे तो कोणता आहे, व्यवहारी अपूर्णांक आहे. व्यवहारी अपूर्णांकाच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्हाला ट्रिक सांगेन, काय 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय करायचं असतं, 2 पेक्षा जास्त काय व्यवहारी अपूर्णांकाचा काय लसावी काढत असताना, मसावी काढत असताना कोणत्या पद्धतींचा अवलंब आपण करतो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवायचे. त्याच्यासाठी फक्त आयडेंटिटी लक्षात ठेवा. व्यवहारी अपूर्णांक कोणते, जे अंश आणि छेदामध्ये काय लिहिलेले असतात. आता दशांश अपूर्णांक म्हणजे कोणते, ज्या संख्या दशांश स्वरूपात लिहिलेल्या असतात त्यांना काय म्हणतो, दशांश अपूर्णांक म्हणतो. ज्या संख्येमध्ये पॉईंटचा वापर केलेला असतो त्यांना काय म्हणतो आपण, काय दशांश अपूर्णांक असं म्हणतो. कुठल्या संख्या, मग 3.5 असेल, -3.5 असेल, 7.6 असेल, तर -0.3 असेल, अशा सर्व संख्या काय असतात या ठिकाणी दशांश अपूर्णांक असतात. आता दशांश अपूर्णांक संख्या आली कुठून, व्यवहारी अपूर्णांक संख्येला ज्यावेळेस आपण भाग देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं, तर त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये होतं. व्यवहारी अपूर्णांकाला ज्यावेळेस आपण भाग देण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस काय होतं, त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर होतं. जसं की 2 2 10 या ठिकाणी शिल्लक राहिला 1 म्हणून पॉईंट दिला, झाले किती 10, 2 10, आन्सर किती आलं 5.5. ओके, तर अशा पद्धतीने 11/2 या व्यवहारी अपूर्णांकाला आपण काय करू शकतो, दशांश अपूर्णांकामध्ये लिहित असतो. मात्र भाग जाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत, भाग कोणत्या कोणत्या पद्धतीने जातो बघा. या ठिकाणी दशांशानंतर काय निश्चित म्हणजे काय पूर्णपणे भाग जातो बघा. निशेष भाग जाणे, या ठिकाणी मी सांगतो, या ठिकाणी क्लिअरली गोष्टी करणे काय बघा. या ठिकाणी काय गोष्टी सर्व काय आपण क्लिअर करत जाऊ बघा. समजा एखादी संख्या आहे, त्या संख्येला भाग जात असताना एकतर त्याला पूर्णपणे भाग जातो किंवा भाग जात नाही, असे 2 पर्याय आपल्याजवळ असतात. समजा एक संख्या आहे, आपण अशा पद्धतीने लिहू. समजा 18/4 ही एक संख्या दिलेली आहे. तर 18/4 या संख्येला भागत असताना 4ने आपण भाग द्यायचा प्रयत्न केला बघा. व्यवस्थित सुरुवातीला या ठिकाणी स्पीड थोडीशी काय स्लो असेल, जोपर्यंत काय तुम्हाला रिदम प्राप्त होणार नाही. एकदा जर तुमच्या गाडीला वेग प्राप्त झाला तर त्यावेळेस काय आपण काय एका व्यवस्थित एका मोमेंटममध्ये या ठिकाणी प्रवास करू. ओके, तर 4 × 4 4 × 1 16 राहिले किती 2 राहिले, भाग जाते म्हणून दिला दशांश, या 2चे झाले काय 20, म्हणजे 2 वरती 0 घेतला तर 4×5 20. अशा पद्धतीने काय भाग गेला 4.5. दशांशाच्या नंतर सुद्धा का होईना मात्र भाग गेलेला आहे, बाकी काही सुद्धा शिल्लक राहिली नाही. तर हा जो टाईप आहे त्याला काय म्हणतात, टर्मिनेटिंग टाईप, म्हणजे टर्मिनेट होणारा, भाग जाणारा. या ठिकाणी काही दशांशामध्ये का होईना मात्र भाग गेला. ओके, दुसरा एक टाईप येतो या ठिकाणी कोणता, समजा आपण अशा पद्धतीने दुसरी एक संख्या घेतली, कुठली, समजा 10/3 एक संख्या घेऊ. आता याला भागण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, 3 × 1 3, 3 × 3 9 या ठिकाणी राहिला किती 1, भाग जाते म्हणून आपण दिला दशांश, या ठिकाणी आला 0, 3 × 3 9, परत किती राहिला 1. आता या ठिकाणी 0 घ्यायसाठी परत दशांश घ्यायची आवश्यकता नाही, एका संख्येमध्ये केवळ एकदाच काय दशांश असतो, हे लक्षात ठेवा. तर 3 × 3 9 अशा पद्धतीने ही संख्या काय बाकी परत एक 0 राहत जाते आणि हा भागाकार कधीच संपत नाही. याला काय म्हणतो आपण, नॉन टर्मिनेटिंग टाईप असं म्हणतो, म्हणजे भाग न जाणारी काय या ठिकाणी काय तो प्रकार आहे. ओके, नॉन टर्मिनेटिंग आहे आणि दशांशाच्या नंतर संख्येची काय होते, आवृत्ती होत असते, परत ती रिपीट होत असते. तर त्या टाईपला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग टाईप. बघा, तुम्हाला फक्त आहे ना फरक सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, संख्यांचे प्रकार कोणते कोणते असू शकतात. हा प्रकार कोणता झाला, टर्मिनेटिंग टाईप, आणि हा प्रकार कोणता आहे, नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग टाईप. जिथं टर्मिनेट तर होत नाही मात्र दशांशाच्या नंतर संख्या काय होते, परत रिपीट होत असते. तर अशा सर्व संख्यांचा आपण उपयोग करणार आहोत. आपल्या काय जेवढे काही प्रकरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये सर्व काय अपकमिंग चॅप्टर्समध्ये. तिसरा एक टाईप या ठिकाणी निघून येतो कोणता, समजा असा एक व्यवहारी अपूर्णांकातील संख्या सांगा ज्याला भाग दिल्याच्या नंतर, म्हणजे समजा अंशामध्ये x आहे आणि छेदामध्ये y आहे. y मी ज्यावेळेस x ला मी भाग देण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस काय होतं,
तर भाग तर जात नाही, अशा पद्धतीने नॉन टर्मिनेटिंग नंबर आहे. मात्र दशांशाच्या नंतर संख्या ज्या आहेत तर त्या संख्यांना या ठिकाणी काय संख्या कधी काय रिपीट होत नाहीत, कधीही त्यांची आवृत्ती होत नाही. कोणत्या संख्या असतील बघा, व्यवहारी अपूर्णांकाचे हे जे प्रकार आहेत टर्मिनेटिंग टाईप और नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग टाईप, हे आहेत कोणते, परिमेय संख्या. या दोनही प्रकारांना काय म्हणतो आपण, काय एकूणच काय परिमेय संख्या असं म्हणू शकतो. मी काय सांगतो, समजा वर्गमुळात 2 ही संख्या आहे. ओके, लक्षात घ्या या ठिकाणी मी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच्यामधला काय फरक सांगतोय. आपण बघितलं दशांश अपूर्णांकामध्ये या प्रकारचे काय क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात, त्यांना या पद्धतीने आपण डिवाइड करतो. एक प्रकार आहे ज्या ठिकाणी काय दशांशाच्या नंतर संख्या रिपीट होत नाहीत बिलकुल, तर त्याला काय म्हणायचं, म्हणजे अशी संख्या कधी येईल का आपल्याला सोडवण्यासाठी, कधीच येणार नाही, त्याचा भागाकार कधीच संपणार नाही, तर तो क्वेश्चनच आपल्याला विचारणार नाही. तर तो नंबर कोणता आहे, तो एक काय इरॅशनल नंबर असतो, एक अपरिमेय संख्या असते. जसं की वर्गमुळात 2. सिम्पली मी सांगतो अपरिमेय संख्या ओळखायची कशी. ओके, त्याची सुद्धा एक पद्धत आहे. वर्गमुळात 2 संख्या दिलेली, तर याची व्हॅल्यू ज्यावेळेस काय काढतो आपण, तर ती व्हॅल्यू येते 1.414213 सो ऑन. दशांशानंतरचे जे अंक आहेत एक तर नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिपीटिंग आहे. तर नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिपीटिंग संख्यांना काय म्हणतो आपण, काय इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या असं म्हणतो. तर या प्रकारच्या संख्या आपल्याला काय साध्या गणिती पद्धतीने सॉल्व करता येत नाही. याच्यासाठी म्हणजेच वर्गमुळात 2ची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी एकतर कॅल्क्युलेटरचा उपयोग करावा लागतो किंवा लॉग टेबलचा. म्हणजे मी असं सांगेन सिम्पली की अशा संख्या ज्यांचं ॲन्सर काढण्यासाठी, ज्यांना सॉल्व करण्यासाठी, ज्यांना सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये नेण्यासाठी लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचाच वापर करावा लागतो, तर त्या कोणत्या आहेत, अपरिमेय संख्या आहेत. किंवा असं म्हणेन बघा, वर्गमुळात ज्या कोणत्या संख्या दिल्या असतात बघा, कुठल्याही मुळामध्ये वर्गमुळामध्ये दिलेला आहे समजा या ठिकाणी 4, वर्गमुळामध्ये दिलेला आहे 16, या ठिकाणी वर्गमुळामध्ये दिलेला आहे 144, अंडर रूट दिलेला आहे 169. तर यांचे आन्सर काय असतात, याचं स्क्वेअर रूट निघेल 2, याचं स्क्वेअर रूट निघेल 4, याचं स्क्वेअर रूट निघेल 12, याचं स्क्वेअर रूट निघेल 13. ओके, या ठिकाणी बघा 576 आहे, तर याचं या ठिकाणी किती निघेल, 26 स्क्वेअर रूट निघेल. किंवा घनमुळामध्ये संख्या दिलेल्या आहेत बघा, घनमुळामध्ये अशा पद्धतीने काय 343 दिलेलं आहे, तर याचं घनमूळ किती निघतं, या ठिकाणी 7 निघेल. ओके, तर अशा पद्धतीने. किंवा घनमुळामध्ये दिलेलं आहे 512, तर त्याचं घनमूळ किती निघतं, 8 निघतं. म्हणजे या संख्या काय बाहेर येऊ शकतात त्या मुळामधून. तर या संख्या कोणत्या झाल्या, परिमेय. आता मला सांगा 4च्या व्यतिरिक्त, ओके 4च्या व्यतिरिक्त वर्गमुळामध्ये 5, वर्गमुळामध्ये 6, वर्गमुळात 7 या पूर्णवर्ग संख्या आहेत का बघा. 4, 9, 16, 25, 36, 49 हे 1, 2, 3, 4 या संख्यांचे काय वर्ग संख्या आहेत. तर त्या संख्या बाहेर येतात वर्गमुळाच्या बाहेर, तर त्या कोणत्या झाल्या, परिमेय संख्या झाल्या. ओके, वर्गमुळामध्ये जर पूर्णवर्ग संख्या दिलेल्या असतील तर वर्गमुळाच्या आतमध्ये जर वर्गमुळात 2 दिले, वर्गमुळात 3 दिलेला आहे, समजा घनमुळात या ठिकाणी काय 6 दिलेला आहे, तर या 2चं वर्गमूळ निघत नाही, 3चं वर्गमूळ निघत नाही, 6चं या ठिकाणी काय वर्गमूळ निघत नाही. किंवा घनमुळात या ठिकाणी दिलेलं आहे समजा 9 दिलेलं, 9चं घनमूळ सुद्धा निघत नाही. तर हे सर्व संख्या काय आहेत, नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिपीटिंग और नॉन रिकरिंग टाईप असं म्हणतात. यांना काय म्हणतो आपण, अपरिमेय संख्या असं म्हणतो. तर यांचा उपयोग कुठलेही चॅप्टर असतील, वयवारी असेल, रेल्वेवरती असेल, या ठिकाणी सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यावरतील असेल, नफा तोटा यांच्यावरचे असतील, सूट रिबेट कमिशनवरले गणित असतील, त्याच्यानंतर सरासरी असेल, प्रमाण असेल, या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण असेल, तर अशा नळ टाकीचं गणित आहे किंवा काळ, काम, वेग, मजूर यांचं गणित आहे. अशा कोणत्याही चॅप्टरमध्ये अपरिमेय संख्यांचा समावेश केलेला नसतो. आपल्याला फक्त स्टडी कशाची करायची आहे, परिमेय संख्याची. आता परिमेय संख्यांचे सर्वच्या सर्व प्रकार मी लिहून देतो या ठिकाणी. बघा कोणत्या कोणत्या संख्या परिमेय संख्या असू शकतात. बघा परिमेय संख्यांमध्ये समावेश होतो नैसर्गिक संख्यांचा, पूर्ण संख्यांचा, पूर्णांक संख्यांचा. तर अशा त्याच्यानंतर काय अपूर्णांक संख्यांचा सुद्धा समावेश होतो. तर त्याच्यामध्ये सर्व एक्झाम्पल्स मी लिहून देईन. अशा सर्व अंकांचा आपल्याला काय करायचं आहे, अगोदर मॅथमॅटिकल ऑपरेशन शिकायचं आहे, गणिती क्रिया शिकायची आहे. म्हणजे त्या संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसं होतं आणि चिन्हांचे नियम काय आहेत, बॉडमॉसचा गुणधर्म काय आहे, या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. अगदी सिंपल म्हणजे सिंपल करून सांगणार आहे. कोणतीही गोष्ट काय पाठीमागं बेसिकमधली राहून जाणार नाही. या गोष्टीवरती माझं काय सगळ्यात आधी काय फोकस असणार आहे सुरुवातीच्या काही पिरियडसाठी. ओके, तर परिमेय संख्या. तर खूप सारे व्हिडिओज मी सुद्धा काय या ठिकाणी यूट्यूबवरती बघितलेत. त्या ठिकाणी असं दिलेलं असतं, समजा एखादं सरासरीवरलं गणित आहे, सरासरीचं सूत्र काय आहे, क्वेश्चन आल्याच्या नंतर
त्या सूत्राचा वापर करून किंवा एखाद्या ट्रिकचा वापर करून सरासरीचा क्वेश्चन कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवता येईल याच्यावरती काय केलं असतं, डिस्कशन केलेलं असतं. मात्र आता सरासरीमध्ये बेरीजसुद्धा करायचं आहे, भागाकारसुद्धा करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. त्या ठिकाणी सरासरीचे म्हणजे जसे जसे टाईप हार्ड होत जातील, लेवल या ठिकाणी काय 4-5 पर्यंत क्वेश्चन जातो, तसं क्लिष्ट बनत जातं. सरासरीचे क्वेश्चन तर ॲज पर ट्रिक आपल्याला सॉल्व्ह होतील, मात्र जे मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचं आहे कमीत कमी वेळेमध्ये तेच तर अवघड आहे. समजा एखादी संख्या दिलेली आहे, कोणत्या पद्धतीने, समजा 121 या ठिकाणी काय 27 काय या ठिकाणी पॉवर दिलेला आहे, तर याचा आन्सर काय येतं किंवा अशा पद्धतीने दिलेलं आहे. समजा या ठिकाणी 499चा वर्ग काढायला सांगितलेला आहे. तर या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं आहे आपण, ओके. तर याच्यासाठी बहुपदी हे बेसिक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे किंवा घातांकाचे नियम काय असतात हे बेसिकमध्ये आहे. याच्यावरती खूप वेळा चर्चा केलेली नसते बऱ्याच व्हिडिओमध्ये, म्हणून माझा फोकस असाच असणार आहे की चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व बेसिक तुमचं काय कंप्लीट होईल. डिव्हिजिबिलिटीचा रूल जो आहे, विभाज्यतेच्या कसोट्या, सगळ्यांवरती काय चर्चा होणार आहे. थोडंसं अवंतर मी सांगतोय, मात्र हे आवश्यक आहे की आपल्या या कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडच्या कंप्लीट कोर्समध्ये, या कंप्लीट सिरीजमध्ये काय काय गोष्टी घ्यायची ह्या सगळ्या क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो मी, ओके. तर बघा, परिमेय संख्येमध्ये समजा नैसर्गिक संख्या येतात, जसं की एक्झाम्पल बघतो आपण सर्व. समजा 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, पूर्ण संख्यांचा समावेश होतो. 0सुद्धा असेल, 0सुद्धा एक अप्रिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पूर्ण संख्याच्या नंतर पूर्णांक संख्येचा समावेश होतो. धन पूर्णांक तर या ठिकाणी काय लिहिलेले आहेत, ऋण पूर्णांक राहिले कुठले कुठले, -1, -2, -3. त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांक त्यासुद्धा परिमेय संख्या असतात. म्हणजे समजा 1/2 असेल, 37/4 आहे. त्याच्यानंतर ऋण संख्या काय ऋण व्यवहारी अपूर्णांकसुद्धा असू शकतात. -4/7 वजा 4/7 आहे, वजा 8/3 आहे. तर अशा म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाच्या धन व्यवहारी अपूर्णांक आणि ऋण व्यवहारी अपूर्णांक यासुद्धा संख्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक राहिले, कुठल्या कुठल्या संख्या असतील, 3.7 असेल, 0.5 आहे, वजा या ठिकाणी 4.8 आहे. त्याच्यानंतर 1.5007 आहे. तर अशा सर्व संख्या. त्याच्यानंतर 2चा या ठिकाणी काय दुसरा घातांक दिलेला आहे. अशा हे घातांकित संख्या आहेत, यांचा नंतर विचार करू. बघा, या सर्व संख्या झाल्या. कुठल्या कुठल्या संख्येत बघा, या नैसर्गिक संख्या आहेत, हे पूर्ण संख्या आहे 0, 1, 2, 3, 4 या सर्व. बघा, पूर्णांक संख्येमध्ये 1, 2, 3, 4 अशा सर्व धनसंख्यांचा -1, -2, -3 टिल इन्फायनाईट अशा सर्व काय ऋण संख्यांचा आणि 0चा अशा सर्व संख्यांचा समावेश होतो. व्यवहारी अपूर्णांकाचा समावेश होतो, दशांश अपूर्णांकाचा समावेश होतो. अशा सर्व संख्यांचा समावेश कशामध्ये होतो, परिमेय संख्यांमध्ये होतो. तर या सर्व संख्यांचा आपल्याला काय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कोणत्या पद्धतीने केला जाईल आणि तो करत असताना बॉडमासचा वापर कसा करायचा आहे, घातांकाचा वापर कोणत्या पद्धतीने करायचा आहे. त्याच्यानंतर या सर्व संख्यांच्या बाबतीत लसावी मसावी कोणत्या पद्धतीने काढलं जाईल किंवा भागाकार करत असताना डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, तर या सर्व गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. तर आगामी काय सर्व चॅप्टर्समध्ये या अशा प्रकारच्या सर्व संख्यांचा आपल्याला काय परिचय येणार आहे. तर एकदा या गोष्टी क्लिअर करू, सराव करू, त्याच्यानंतर आपल्याला काय चॅप्टरला सुरुवात करायला हरकत नाही, ओके. काही बेसिक क्वेश्चन जर डिस्कस करायचे म्हणले तर अशा पद्धतीने काय सांगता येईल की खालीलपैकी कोणती अपरिमेय संख्या आहे असं जर आपल्याला विचारलेलं असेल तर बघा, खूपच बेसिक क्वेश्चन आहे. बऱ्याच या ठिकाणी काय अगदी ग्रुप सी आणि ग्रुप डी चे जे पेपर होतात, महसूल विभागाच्या अंतर्गत भरली जाणारी जी पदे असतात किंवा जिल्हा परिषद अंतर्गत भरली जाणारी पदे असतील, अशा क्वेश्चन्समध्ये स्कॉलरशिपचे जे काय क्वेश्चन पेपर असतात त्यामध्ये अगदी बेसिक विचारलेलं असतं परिमेय संख्याने अपरिमेय. खालीलपैकी अपरिमेय संख्या निवडा असं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे. 529 वर्गमुळामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर इकडं वर्गमुळामध्ये दिलेलं आहे आपल्याला 196 दिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे समजा आपल्याला घनमुळामध्ये 729 दिलेला आहे आणि एक संख्या दिलेली आहे. अशा पद्धतीने घनमुळामध्ये समजा 37 ही संख्या दिलेली आहे. तर या सर्व संख्यांपैकी बघा 529चं वर्गमूळ निघतं, 196चं वर्गमूळ निघतं, कुठल्या तरी संख्येचा तो वर्ग आहे, 729चं घनमूळ निघतं. मात्र 37 कुठल्याही संख्येचा घन नाही, याचं घनमूळ निघू शकत नाही. म्हणजे याचं जे काय या ठिकाणी रॅडिकल साईन आहे ते निघून जाऊ शकत नाही. म्हणजे कर्णी चिन्ह जे आहे करणीचं तर ते निघून जाऊ शकत नाही. ते जर निघून जात नसेल
तर तो नंबर डेफिनेटली कसा असतो, इररॅशनल नंबर असतो. असा सिंपल क्वेश्चन आहे. मात्र असे क्वेश्चन वास्तवतः मी या ठिकाणी क्वेश्चन पेपर सगळे बघितले, ॲनालिसिस केल्याच्यानंतर हे सांगतो की आता असे क्वेश्चन येणं बंद झालेलं आहे. तर याच्या पुढच्या पातळीवरती आपल्याला जायचं आहे. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, तर आपल्याला ॲडव्हान्स बनायचं आहे. तर त्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतचा प्रवास करणं आवश्यक आहे. तर यानंतरच्या आपण व्हिडिओमध्ये बघू, जो डिव्हिजिबिलिटी रूल आहे तो बघू, आणि त्याच्यानंतर काय ऑपरेशन्स जे आहेत त्याच्यावरती सुद्धा काय त्याच्यानंतरचा व्हिडिओ असेल. तर अशा प्रकारच्या काय दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ. तर अशा पद्धतीने काय सरावाला सुरुवात करायची आहे. तर एक वेगळी वही बनवा त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये काय संपूर्ण काय फर्स्ट चॅप्टरपासून ते काय आपण शेवटपर्यंत खूप लांबचा हा प्रवास आहे. बघा इथे कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काय म्हणजे चिंता राहणार नाही, एवढी शाश्वती देतो. फक्त बनून राहा या ठिकाणी. तर या ठिकाणी विश्रांती घेऊ, थांबू. धन्यवाद.